नमस्कार, मी अश्विनी. तुम्ही मला जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शरीराची वरची चक्रे कशी संतुलित करायची हे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले चक्र आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र हे खालचे चक्र आणि वरचे चक्र याचा मध्य असतं. हे करुणेनं भरलेलं चक्र आहे. याचा रंग हिरवा असतो, बीजमंत्र यम असतो. हे चक्र संतुलित कसे करायचे हे आपण आसनांच्या द्वारे पाहणार आहोत. अनाहत चक्रासाठी उष्ट्रासन, दोन्ही हात टाचेवर ठेवायचे, मान मागे आणि कमरेला पुढच्या दिशेला ढकलायचे, पुश करायचे. उष्ट्रासन, अनाहत चक्र. यानंतर पाहणार आहोत मत्स्यासन आपल्या विशुद्धी चक्रासाठी. तर मत्स्यासन करताना दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन टाळू जमिनीवर टेकवायची आणि हात शरीराच्या बाजूला, मांडीच्या बाजूला ठेवायचे. मत्स्यासन विशुद्धी चक्रासाठी उपयुक्त आसन. हे आसन सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. याचा उपयोग थायरॉईडच्या प्रॉब्लेम्समध्ये जास्त होतो. हायपर असो किंवा हायपो असो, कोणत्याही थायरॉईडसाठी हे खूप उपयुक्त आहे. यानंतर पाहणार आहोत आज्ञाचक्र. आज्ञाचक्राला संतुलित करण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी पुढील आसने करण्यात येतात की जी आसने आपल्या आज्ञाचक्राला संतुलित ठेवतात, त्याला बॅलन्स राहायला मदत करतात. आज्ञाचक्र ज्याचा बीज मंत्र आहे ओम, जे युनिवर्सशी कनेक्टेड आहे. दोन्ही हात वर घ्यायचे, वज्रासनात बसून आणि सावकाश पुढच्या बाजूला वाकत जायचं. हे आसन आपल्या आज्ञाचक्रासाठी सर्वात उपयुक्त आहे आणि खूप सोपे आहे. त्याचप्रमाणे हेही शशांकासनमधलं एक व्हॅरिएशन आहे. शशांकासन हे पण आज्ञाचक्रासाठी खूप उपयुक्त आहे, खूप सोपे आहे. यामुळे आज्ञाचक्र क्रियाशील होते. यानंतर पाहणार आहोत शीर्षासन की जे सहस्त्रार चक्रासाठी केले जाते. सहस्त्रार चक्रासाठी हे सर्वात उपयुक्त आसन आहे. थोडेसे अवघड आहे, पण तुम्ही रोज प्रॅक्टिस केल्याने ते तुम्हाला जमू शकते. शीर्षासनामुळे बॅलन्स अँड स्टॅबिलिटी तर येतेच, कॉन्फिडन्स वाढतो आणि स्ट्रेस रिलीफ होतो. ही या आसनाचे इतर फायदे आहेत. सहस्त्रार चक्रावर काम करण्यासाठी शीर्षासनाप्रमाणे शवासनाचाही उपयोग होतो. आपण शांत स्थितीत शवासन केल्यास आणि सहस्त्रार चक्रावर जर का लक्ष दिले तर ते संतुलित होण्यास मदत होते. चक्रांच्या संतुलनामुळे जीवनात अनेक बदल करता येतात. ही समृद्धी तुमच्याही जीवनात यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बीजमंत्रांचा उपयोग करून चक्र संतुलित कशी करायची हे पाहणार आहोत.